नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। आज आपण बघा निफ्टी बँक निफ्टीचं उद्याचं डायरेक्शन। आता काल आज एक्सपायर होती बरं, आज पूर्णपणे मार्केट साइडवेज गेलेलं आहे बघा। ठीक आहे, आता हे साइडवेज काय गेलं तर थोडक्यात एक आपण बघू। ठीक आहे, बघा हा डाऊन ट्रेंड वन डेच्या कॅन्डलवर बघत आहे। आता इथं हे अप ट्रेंड आलता आणि एका रेंजमध्ये थांबलेले आहेत बघा। ठीक आहे, आता मी हे जर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केला तर तुम्हाला ह्या रेंजमध्येच तुम्हाला मार्केट सापडलं। ठीक आहे, आता आपण ह्याला आखूया 5 मिनिटावर किंवा 15 मिनिटावर, बघू शकता बघा आहे का मार्केट बघा एक तरी पूर्ण अप ट्रेंड होता बरं। इथं बेअर लोक ताबा घ्यायचा प्रयत्न करत होते ह्या रेंजला इथून, पण बुल लोकांनी परत वर नेलं, पण बेअर लोकांनी हे मार्केट सोडायचा प्रयत्न केलेला नाही आहे। ठीक आहे, पूर्ण साइडवेज बघा, इथं प्रीमियम डिकेचे विषय आहेत। ठीक आहे, म्हणजे पैसे तर जो प्रीमियम इथं खाल्लेले आहेत बघा। ठीक आहे, म्हणून एक्सपायरला ट्रेड शक्यतो सांभाळून घ्यावे लागतात। ठीक आहे, पूर्ण साइडवेज आहे बघा एका रेंजमध्ये, त्यामुळे विशेष असं काही नाही आहे। आता उद्या पण ह्या रेंजमध्ये तुम्हाला सापडत तर ट्रेड न घेतलेलंच बरे। तर बँक निफ्टीबद्दल थोडक्यात एक बघूया। वा, बँक निफ्टी पण बघा। आता बँक निफ्टीचं अशा मुवमेंट का तर ह्या 10 बँकाचं आहेत। ठीक आहे, आता तुम्हाला जर सरळ सरळ बघितलं तर तुम्हाला हा हेड अँड शोल्डर पॅटर्न सारखा दिसत आहे बघा। ठीक आहे, म्हणजे हे शोल्डर, हे हेड, परत हे शोल्डर, परत इथं ह्या रेंजमध्ये ओपन होण्याचा प्रयत्न उद्या करेल। बँक निफ्टी उद्या गॅपडाऊन होण्याचा प्रयत्न करेल। ठीक आहे, तरी पण एक कन्फर्मेशन शिवाय ट्रेड घेऊ नका, कारण की इथं मुवमेंट खूप वास्ट झालेले आहेत, मागे वास्ट एंट्री झालेले आहेत। ठीक आहे, बघू आता हा हेड अँड शोल्डर पॅटर्न वर्किंग करतो का, इथं खाली या रेंजला येते का उद्या चेक करू। ठीक आहे, ट्रेड तुम्ही 12:30 नंतरच घ्या, सकाळ सकाळी घाई करू नका। धन्यवाद।